नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. याआधी देखील हे प्रश्न मित्रांनो परीक्षेत विचारलेले आहेत, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे. तर चला मग चालू करू. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, इसवी सन 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, अवंतिकाबाई गोखले यांनी स्त्रियांचे नेतृत्व केले होते. पुढचा प्रश्न, इसवी सन 1906च्या कोलकाता राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, दादाभाई नौरोजी हे होते. पुढचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न आहे, उषा मेहता यांनी भूमिगत राहून अवकाशवाणी केंद्र कोठे चालवले? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, मुंबई या ठिकाणी चालवलेलं आहे. अवकाशवाणी केंद्र मुंबई या ठिकाणी उषा मेहता यांनी चालवलेले आहे. पुढचा प्रश्न, कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, डॉक्टर ॲनी बेझंट यांनी सुरू केली होती. पुढचा प्रश्न, कोणत्या संतांनी भारूड हा काव्यप्रकार लोकप्रिय केला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, संत एकनाथांनी भारूड हा काव्यप्रकार लोकप्रिय केला. पुढचा प्रश्न, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष, तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतात. पुढचा प्रश्न, आहे मित्रांनो, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पात डॅश डॅश जिल्ह्याचा समावेश नाही. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, धुळे जिल्ह्याचा समावेश नाही. पुढचा प्रश्न, 8 नंबरचा, धुळे शहर कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले नाही? खालीलपैकी धुळे शहर कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, NH4 या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले नाही. पुढचा प्रश्न, बेरड ही वर्गीकृत जमात प्रामुख्याने डॅश डॅश येथे आढळते. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, दक्षिण महाराष्ट्रात बेरड ही जमात प्रामुख्याने आढळते. पुढचा प्रश्न, उमरान व मेहरून या जातीच्या बोरांसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, जळगाव हा जिल्हा उमरान व मेहरून या जातीच्या बोरांसाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न, आवडी व्यतिरिक्त अजय, रणगाडा व सारथ या लष्करी वाहनाचे उत्पादन आंध्र प्रदेशातील डॅश डॅश येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये केले जाते. आवडी व्यतिरिक्त अजय, रणगाडा, सारथ या लष्करी वाहनाचे उत्पादन आंध्र प्रदेशातील डॅश डॅश येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये केले जाते. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, मेढक येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये केले जाते. मेढक. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झालेला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, वली प्रक्रियेतून. पुढचा प्रश्न,
भारताच्या घटना समितीची पहिली सभा दिल्ली येथे कोणत्या दिवशी सुरू झाली होती? भारताच्या घटना समितीची पहिली सभा दिल्ली येथे कोणत्या दिवशी सुरू झाली होती? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 9 डिसेंबर 1946 मध्ये 9 डिसेंबर या दिवशी सुरू झाली होती. 9 डिसेंबर 1946 ला पहिली सभा दिल्ली येथे सुरू झाली होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय घटनेच्या डॅश डॅश या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. तर ते कलम कोणते आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 कलम 17 अन्वये. पुढचा प्रश्न 15 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो डॅश डॅश यामध्ये ड हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. ड जीवनसत्व कशामध्ये असते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 कॉर्ड लिव्हर ऑइलमध्ये ड जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो लाल रंगाची काच तयार करण्यासाठी डॅश डॅश ऑक्साईड वापरले जाते. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 मॅंगनीज डायऑक्साईड हे ऑक्साईड वापरले जाते. मॅंगनीज डायऑक्साईड. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो केक आणि पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग केला जातो. पुढचा प्रश्न आहे 18 नंबर पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणलेले नाव आहे पेशी. पुढचा प्रश्न 12व्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी केव्हा झाली होती? 12व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता खालीलपैकी? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 2012 ते 2017 असा कालावधी होता. पुढचा प्रश्न आयात निर्यातीवरील सर्व नियंत्रणे नष्ट करून मुक्त व्यापार पद्धतीचा अवलंब करणे म्हणजे काय? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 उदारीकरण. पुढचा प्रश्न समाजसेवेचा मूळ आधार कोणता आहे? समाजसेवेचा मूळ आधार. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. सामाजिक न्याय, समता, धर्मनिरपेक्षता या तिन्ही बाबी समाजसेवेचा मूळ आधार आहे. पुढचा प्रश्न 22 नंबर भारतातील एकूण रोजगारामध्ये कृषी व अनुषंगिक क्षेत्राचा वाटा किती टक्के आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 52% आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यात पंचायत राज पद्धती अस्तित्वात नाही? खालीलपैकी कोणत्या राज्यात पंचायत राज पद्धती अस्तित्वात नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 नागालँडमध्ये पंचायत राज पद्धती अस्तित्वात नाही. पुढचा प्रश्न भारतीय घटनेचा सरनामा हा घटनेचा एक भाग आहे अशा स्वरूपाचा निर्णय डॅश डॅश या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तर याचे उत्तर कोणते आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 केशवानंद भारती
विरुद्ध भारत सरकार या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आहे? भारतीय घटनेचा सरनामा हा घटनेचा एक भाग आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. प्रश्न आहे, भारतीय घटना समितीचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान सर्वप्रथम खालीलपैकी कोणास लाभला आहे? ऑप्शन दिलेले आहेत. आचार्य जे.बी. कृपलानी, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.